आज आपण खवा, साखरेचा पाक, दूध न वापरता बनवणार आहोत मस्त खुसखुशीत नारळाची वडी. बऱ्याच जणांच्या वड्या ओलसर होतात, व्यवस्थित सेट होत नाही. तर इथं पारंपरिक सोपी रेसिपी खूप साऱ्या टिप्ससह तुमच्यासाठी. तर मिश्रण परतण्यासाठी जाडबुडाची कढई वापरायची. थोड्याशा तुपामध्ये सुरुवातीलाच खवलेला किंवा किसलेला नारळ छान परतून घ्यायचा. असं केल्याने त्यातला ओलसरपणा कमी होतो. आवडीनुसार साखर आणि दुधावरची साय घालून एकत्र हे मिश्रण त्यातला ओलसरपणा कमी होईस्तोपर्यंत गॅसच्या लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं. ताडबुडाची कढई वापरल्याने मिश्रण करपतही नाही आणि त्याचा कलरही चेंज होत नाही. मस्त पांढऱ्या शुभ्र वड्या होतात. मिश्रणातला ओलसरपणा कमी झाला की त्याला तेल सुटू लागतं. त्यावेळेला गॅस बंद करून मिश्रण एखाद्या तूप लावलेल्या ताटावर काढून घ्यायचं, थापून घ्यायचं. सजावटीसाठी वरून थोडेसे ड्रायफ्रुट चॉप करून टाकायचे. गरम असतानाच त्यावर मार्किंगही करायची आणि मग एक अर्धा तासासाठी वड्या सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. मग पहा, मस्त खुसखुशीत वड्या बनतात की नाही.